शेतकरी मित्रांनो, असं झाड असं पीक की ज्याचं मुळीपासून तर पान फूल फळ कुठलंच व्हायला जात नाही आणि त्याच्यापासून लाखोचं उत्पादन घेता येतं. अशा पिकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. पिकाचं नाव आहे शेवगा. शेवगा लागवड अलीकडे बऱ्याच वेगळ्या पद्धतीने वेगळे प्रोजेक्ट करतोय आपण आणि वेगळे प्रोजेक्ट करत असताना शेवगा पीक कशा पद्धतीनं महत्त्वाचं जाते, शेवग्यातून कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल, शेवग्यातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, या हेतूने आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. शेतकरी बंधूंनो, आपण या चॅनलवरती वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत असतो, पण आज मी आलेलो आहे एक 15-16 गुंठ्याचाच प्लॉट आहे. शेवगा लागवड. शेवगा लागवड करत असताना कधी केली पाहिजे, साधारणपणे लागवड किती अंतरावर केली पाहिजे, ठिबक करायची का, लागवड करताना त्याला खतं द्यायचे का, याचा सविस्तर व्हिडिओ आणि याच्यावरती येणारे रोग कुठले, कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला याचं व्यवस्थापन करता येईल, ह्या सगळ्याचं व्यवस्थापन आजच्या या व्हिडिओमध्ये बघू. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे जे शेवगा पीक आहे, हे शेवगा पीक लागवड करत असताना याची जी जमीन आहे, जमीन आपल्याकडं मुरमाड जमीन असेल तर मी प्रत्येक शेतकरी बांधव किंवा बरेचसे जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडं कमी पाण्याचा उपलब्धता आहे, पाण्याचं थोडंसं स्टोरेज करता येते. उन्हाळ्यातले 2-3 महिने असेल, अशा 2-3 महिन्यामध्ये आपल्याला जर का पाण्याचं शॉर्टेज आणि स्टोरेज करून ठेवता येतं, पाण्याचं शॉर्टेज होते परंतु स्टोरेजची व्यवस्था आहे, अशा शेतकरी बांधवांसाठी एक कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणजे शेवगा पीक. आता शेवगा ॲक्च्युली जर बघितलं तर वेगवेगळ्या बाकीच्या आंध्र कर्नाटक जो साऊथचा भाग आहे इकडं मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. तिकडे जी ओडिसी ही व्हरायटी आहे, ही व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये चालते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे शेवग्याचे प्रोजेक्ट आपण बघतोय, यूट्यूबलाही बघत असाल, आपण न्यूज चॅनललासुद्धा बघत असाल, तर वेगवेगळे जे तरुण शेतकरी बांधव आहे, ह्या शेतकरी बांधवांनी काय केलेलं आहे की शेवगा लागवडीतून वेगवेगळ्या पद्धतीचा जो नफा आहे तो नफा कमवलेला आहे. आता याच्यामध्ये लागवड करत असताना जमिनीचा आपण विचार करतोय, जमीन साधी निचऱ्याची जमीन असावी. साधी साधारणपणे 2-2.5 फुटावरती खडक असेल तरी चालेल, पण त्याला थोडं वर जे धीर म्हणतो आपण, माती म्हणतो, ती माती असावी. अशा पद्धतीचं जर जमीन असेल तर जमीन शेवग्यासाठी निवडू शकता. या ठिकाणी हे जे शेतकरी बांधव यांनी निवडलेली जी व्हरायटी आहे ती व्हरायटी आहे रोहित 1. सिन्नर तालुक्यातील जे शहा आहे, या शहावरून आपण हे रोप आणले होते या शेतकरी बांधवांनी. याची जी लागवड आहे ती लागवड 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान केलेली आहे. म्हणजे खड्डे घेणं, याला ड्रीप पसरवणं, टोटल जी लागवड आहे 15-16 गुंठ्याची, 8-10 दिवसात हळूहळू घरच्या घरी लागवड केलेली आहे. 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान 15 ऑगस्टला लागवड पूर्ण झाली. 2025ची लागवड आहे. तर त्याच्यामध्ये बघा की जे रोपं आहेत ते रोपं आणले, छोटे छोटे रोपं होते. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा त्या रोपांचे फोटो बघू शकता की एवढे छोटे रोपं होते. आणि आजच्या परिस्थितीमध्ये शेवग्याची या पद्धतीनं माझ्या कमरेच्या जवळपास ही झाडं लागलेले, काही थोडेसे छोटे, काही याच्यापेक्षाही मोठे, सरासरी माझ्या कमरेच्या रेंजच्यापर्यंत आलेले आहेत. म्हणजे 4-4.5 फुटापर्यंत हाईट याची गेलेली आहे. अशा पद्धतीनं ही जी लागवड आहे ती लागवड किती फुटावरती केलेली आहे, तर जी 2 रोपं आहेत, ही जी 2 रोपं आहेत, ह्या 2 रोपातलं अंतर आहे 10 फूट. 10x12 किंवा 10x10 याच्यावरती लागवड करता येते. आता याच्यामध्ये ही जी शेवगा आहे, ही शेवगा 2 रोमधलं जे अंतर आहे ते 2 रोमधलं अंतरसुद्धा काय आहे 10 फूट आहे. म्हणजे 2 रोपातलं अंतर 10 फूट, 2 ओळीमधलं अंतर 10 फूट, 10x10 वरती लागवड केलेली आहे. साधारणपणे या 15-16 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 131 रोपं बसलेले, 10x10च्या याच्यानुसार ही रोपं बसलेले. आता याचं पाणी व्यवस्थापन करत असताना याला ठिबकचा वापर केला आहे, ते आपण पुढं बघूच. पण साधारणपणे खड्डा लागवड करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत केल्यानंतर रेषा पाडून खुणा करून आपण काय करू शकता, 10x10 वरती एक मार्क करायचं आणि त्या मार्कला साधारणपणे 1x1 फुटाचा आपण खड्डा घेतला गेला पाहिजे. आता जर का खड्डा घेता येत नसेल किंवा खड्डा जर शक्य नसेल तर खोऱ्याच्या कुदळीच्या साहाय्याने 1/2x1/2 फुटाचा जरी खड्डा घेतला, त्याच्यामध्ये जरी रोपं लावले तरी चालते. जास्त खर्च करायची गरज नाही. अशा पद्धतीने साध्या सोप्या सरळ पद्धतीनं आपण लागवड करू शकता. फक्त लागवड करताना जी लाईन आहे ती लाईन सरळ आली पाहिजे. जे रो आहेत त्या रोमधलं अंतर, 2 रोपातलं अंतर हे एकसारखं यावं, जेणेकरून आपल्याला पुढे इंटरकल्चरल जर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऑपरेशन करता आले, म्हणजे रोटावेटर किंवा काय टाकायचं असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी टाकता येईल. हे जे रोपं आहेत, रोपं लावताना जो खड्डा घेतो आपण, ह्या खड्ड्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे, खड्ड्यामध्ये साधारणपणे सिंगल सुपर फॉस्फेट, चांगलं कुजलेलं शेणखत, त्याच्यानंतर उंडवणी जर असेल तर थायमेट, या थोडं एक गम्याला
शेणखत चांगलं कुजलेलं थोडंसं एक ओंजळभर किंवा ओंजळीच्या पुढं आपल्याला काय करता येईल 1-1.5 ओंजळपर्यंत सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थायमेट थोडंसं जी उंडवणी जी मुळं खाणार नाही याच्यासाठी काय केले गेले पाहिजे आपण याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर साधारणपणे एखादा पाऊस पडल्यानंतर किंवा पाऊस पडू द्यावा. हे एप्रिल मेमध्ये खड्डे घेऊन जर ते भरले तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होतो. जे शेणखत आहे ते शेणखत टाकल्यानंतर खड्डे एखादा महिना 15 दिवस राहिले पाहिजे. 1-2 जर चांगले पाऊस झाले तर जमिनीतली हीट आहे ती हीट कमी होती आणि हीट कमी झाल्यानंतर आपण जर लागवड केली तर जी मर आहे रोपांमधली जी मर म्हणतो आपण ती मर आपल्याला जाणवत नाही किंवा होत नाही. साधारणपणे याचं जे रोप आहे बरेच शेतकरी बांधव विचारतात की रोपांची काय कॉस्ट जाते तर 20 रुपयाला याची कॉस्ट जाते. 20 रुपयाला कॉस्ट गेल्यानंतर तुम्हाला किती रोपं लागतात त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू शकता. 20 रुपयाचं जे रोप आहे ते रोपं आणल्यानंतर रोपाची जी हाईट आहे साधारणपणे अर्धा फुटापर्यंत असते. छोटे छोटे रोपं असतात आणि लावल्यानंतर पाणी देणं गरजेचं. जे खत आहे ते खत दिल्यानंतर जे खड्डे आहेत ते खड्डे आपण बुजवून घेतले गेले पाहिजे. जे रोप लावत असताना आपण त्याला रोप लावल्यानंतर पाणी दिलं गेलं पाहिजे आणि पाणी दिल्यानंतर साधारणपणे जास्तीत जास्त त्याला पाण्याचा ताण पडणार नाही याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे. कारण रोपं जर लहान असतील आणि नंतर पुढं जर हीट जर वाढली किंवा पाण्याचा जर तुटवडा जर निर्माण झाला तर मर होण्याचे चान्सेस जास्त असतात. उंडवणी जर असेल तर थायमेट आपण वापरलेलं आहे. जास्त पाणी जर झालं तर सारखा पाऊस जर चालला तर जे मुळकूज आहे किंवा रोपाची जे मुळं आहे ती मुळं साडण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात. त्याच्यामुळे आपण काय करू शकता की हे जे रोप आहे हे रोप लागवडीनंतर पाण्याचा निचरा होणार जी जमीन आहे ती जमीन निवडली पाहिजे. 20 रुपयाचं रोप आहे 10 बाय 10 फुटावरती आपण काय केलेलं आहे याला ठिबक आथरलेलं आहे. आउटलाईनचं ठिबक आहे कुठलंही वापरा पण 10 फुटावरती आपल्याला याचं जे पाणी व्यवस्थापन आहे ते पाणी व्यवस्थापन करता आलं गेलं पाहिजे. वापसा आल्यानंतर त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे. या पद्धतीनं आपण याची लागवड करू शकता. लागवड झाल्यानंतर ही जी रोपं आहेत ही रोपाची वाढ होत असताना सगळ्यात महत्त्वाचं याला सपोर्ट महत्त्वाचा आहे. तर हा सपोर्ट देत असताना आपण या ठिकाणी बघू शकता की काठ्या लावलेल्या आहेत. या ठिकाणी बघा की सपोर्ट दिलेला आहे. वारं असेल किंवा वावदान असेल याच्यामध्ये ही जी रोपं आहेत या रोपांना थोडंसं लांबून याला जर बांधलं तर चांगल्या पद्धतीने काय होतं फायदा होतो. आपण या ठिकाणी बघा की याला या ठिकाणी दोरीनं लांबून बांधलेलं आहे. एकदम खेटूनसुद्धा बांधायचं नाही. लांबून या ठिकाणी बांधलेलं आहे. याला सपोर्ट भेटतो आणि जी वाढ आहे ती वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीनं हा एक सपोर्टचा एक भाग आहे. रोपांना सपोर्ट देणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीने एकदा फुटवा झाल्यानंतर खोडं तयार झाल्यानंतर याला सपोर्टची सुद्धा गरज येत नाही. इथं जर बघितलं तर सबमेन टाकलेली आहे. ठिबक आहे या ठिबकला सबमेन टाकलेली आहे आणि या सबमेनपासून ज्या हे जे ठिबक आहे हे ठिबक केले प्रत्येकाला कॉक टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जर कमी पाणी असेल तर कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जेवढं पाणी उपलब्ध आहे त्याला एक रोल आपल्याला पाणी देता येतं. प्रायोगिक तत्वावरती आपण या पद्धतीनं ज्याच्याकडं निचऱ्याची जमीन आहे बाकीचे पिकं करता येत नाही अशा पद्धतीनं आपण याच्यावरती काय करू शकता एक प्रायोगिक तत्वावरती याचा लागवड आहे ती लागवड करू शकता शेवग्याची. तर शेवगा लागवड करत असताना याच्या शेंगाच विकायच्या का तर याच्यावरती जर सध्या जर बघितलं तर वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरपीक आपल्याला घेता येईल. आंतरपीक घेत असताना कांद्यासारखं जे आंतरपीक आहे कमी उंची वाढीचं कमी कालावधीमध्ये साधारणपणे 3-3.5-4 महिन्यामध्ये पीक निघेल असं कुठलंही आपण घेऊ शकता. फक्त कांदा पीक घेताना तणनाशकाचा वापर किंवा काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टाळावं लागतील. तणनाशकाचा जो वापर आहे तो वापर टाळला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण शेवग्याचं पान फूल त्याच्यानंतर त्याचं खोड त्याचे लाकूड याच्यापासून निघणारी शेंग तर हा मेन प्रॉडक्ट आहेच आहे. परंतु बऱ्याच जणांनी आता काय केलं आहे की याच्यामध्ये काही प्रोजेक्ट राबवले. आता मी आंतरपिकं सांगितलं कांदा सांगितलं कांद्यासारखं पीक घेऊ शकता कोबीसारखं फ्लावरसारखं पीक घेऊ शकता कमी उंचीचं वाढणारं. आणि त्याच्यानंतर काही जे शेतकरी बांधव त्या शेतकरी बांधवांनी गावठी कुक्कुटपालन याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणारच आहे. पण तो आपल्याला एक सजेस्ट करतो की गावठी कुक्कुटपालन मोकळं याला कंपाऊंड करायचं पूर्ण जो प्लॉट आहे शेवग्याचा याच्या पानांपासून आणि बाकीचं का अजून काही मिक्सचर टाकून जे कोंबड्या आहेत ह्या कोंबड्यांसाठी खाद्यसुद्धा तयार करता येतं. न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगल्या पद्धतीने याची आणि ही न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली असल्यामुळं
जे आपण प्रोजेक्ट राबवतो कुक्कुटपालनाचा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. शेवगाचं शेंगा विकत असताना साधारणपणे आता जर मागच्या वर्षी जर बघितलं तर साधारणपणे 400, 450, 500, 600 रुपये किलोपर्यंत शेवगा शेंग गेली होती. मी म्हणत नाही की प्रत्येक शेतकऱ्याला एवढेच बाजार भेटतील, पण शेतकरी बंधूंनो साधारणपणे 20-25 रुपये किलोचे जरी बाजार पकडले, 25 ते 50 रुपये किलोपर्यंत जरी पकडलं तरी चांगल्या पद्धतीने याचा फायदा होतो. एका झाडाला साधारणपणे 6 ते 7 महिन्यामध्ये शेंगा लागतात. म्हणजे लागवड झाल्यानंतर रोपं लावल्यानंतर 6 ते 7 महिन्यामध्ये झाडाला शेंगा लागतात. शेंगा साधारणपणे एका झाडाला 150 ते 200 शेंगा येतात. 7-8 महिन्यामध्ये शेंगा तोडायला येतात. आणि आपण जो बाजार भेटणार अंदाजे 25-30 रुपये किलो याच्यानुसार 400-500 रुपये एका झाडापासून हे देऊ शकतं एका वेळेस एका याला. आणि अशा पद्धतीनं याची छाटणी करून याचा पाल्याचे पावडर बनवून वेगवेगळे प्रोजेक्टसुद्धा राबवू शकता, कुक्कुटपालन करू शकता. या पद्धतीनं शेंगा पाला त्याच्यानंतर त्याचं निघणारं खोड ह्या सगळ्या जे लाकूड आहे त्याची छाटणी पण करावं लागते. त्याचे वेगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी बनवलंच, पण हे सगळं त्याचं काय आहे ते कामाला येतं. आणि अशा पद्धतीनं शेवगा हे आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टची जर आपण याला जोड दिली तर शेवगाची शेती, शेवगा फार्मिंग किंवा शेवग्यामध्ये अजून काही कुक्कुटपालन असेल किंवा आंतरपिकं असेल यांचं जर आपण उत्पादन एकत्रितपणे घेतलं तर नक्कीचपणे फायद्याचं ठरेल. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ काढण्यामागे एकच कारण की आपले जे नवनवीन तरुण जे शेतकरी बांधव आहे, जे रेग्युलर पिकं घेतो आपण त्यांना बाजार भेटत नाही. खर्चिक पिकं आहेत, वातावरणामधले अचानक झालेले बदल असतील, या बदलामुळं शेतकरी अतिशय डबघाईला चाललेला आहे. आणि याच्यामुळं आपले जे शेतकरी बांधव आहे, तरुण विशेष करून तरुण ज्यांच्या डोक्यात नवनवीन आयडिया येतात, नवनवीन प्रोजेक्ट राबवतात, तर त्या पद्धतीनं ह्या पिकाकडे वळायला काही अडचण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी आपला निर्णय आपण विचार करू शकता की ही शेती आहे, ही शेती नक्कीच फायद्याची ठरेल असं मला वाटतं आहे. परंतु एक प्रायोगिक तत्त्वावरती सुरुवात करा. कुठलाही प्रोजेक्ट करताना थोडं थोडं सुरू करा. याची मार्केटिंग एक महत्त्वाची आहे. मला एका ताईचा एक कमेंट आली की सर तुम्ही सगळं सांगता, सगळे यूट्यूबर असतील किंवा बाकीच्या ठिकाणी कसं पिकवायचं ते सांगतात, कसं विकायचं हे सांगत नाही. मार्केटिंगवरती सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. शेवग्याच्या बाबतीमध्ये विशेष करून सगळ्या शेती पिकांच्या बाबतीमध्ये जर माझे व्हिडिओ जर बघितले तर विकायचं कसं, कशा पद्धतीने विकता येईल याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण बघत चालत आहे. शेवग्याचं सुद्धा मार्केटिंग, त्याच्यावरती काय बाय प्रॉडक्ट तयार करता येतील, काय करता येतात त्याचा थोडासा रिसर्च करून मी आपल्यापर्यंत नक्कीच येईल. मित्रांनो, लागवडीचं इंट्रोडक्टरी ही जी माहिती आहे, ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या ज्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओ असतील ते व्हिडिओ नक्कीच आपल्यापर्यंत घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. शेवटी एवढंच म्हणाल की जगाचा अन्नदाता आहे हा अन्नदाता सुखी भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.